झी 24 तास एक पाऊल पुढे. जर्नल्स म्हणून आम्ही वाचत असू किंवा कम्प्युटरवर वाचत असू, परंतु छापील पुस्तकं आम्ही भरपूर वापरत होतो. ही आत्ता गेल्या वर्षी ऑक्सफर्डमधली गोष्ट आहे. त्यामुळे आपण फारच पुढे जाऊन ही ई बुक्सनीच सगळं पादाक्रांत होईल असं मी तरी मानत नाही. आपण अरविंद पाटकरांना विचारूया त्यांचं याबाबत काय मत आहे. पाटकर सर, तुम्ही याकडे कसे बघता? पुस्तक प्रकाशन, हार्ड कॉपी प्रकाशनाला एक प्रतिस्पर्धी म्हणून हे तंत्रज्ञान येत आहे, अशा दृष्टीने तुम्ही याकडे बघता की पुस्तक प्रकाशनाला एक पूरक गोष्ट म्हणून तुम्ही याकडे बघता? माझ्या दृष्टीने ही पूरक गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण घाबरून जाण्याचं कारण नाही. जग बदलत जातं, नवं संशोधन येत जातं, नवं तंत्रज्ञान येत जातं. या सगळ्याचं आपण स्वागत केलंच पाहिजे. त्याकडे पाठ फिरून आणि ऊर बुडवून आपले प्रश्न कधीच सुटत नाहीत. पण आपण ज्या पद्धतीने आता म्हणतो आहोत की तातडीने हे सगळं होणार आहे आणि प्रकाशन व्यवसाय संकटात सापडणार आहे, तर तसं मला काही वाटत नाही आहे. आणि या देशात सगळ्या गोष्टी नवतंत्रज्ञान यायला काही कालावधी हा जावाच लागणार आहे. त्यानंतर जे काही होईल त्याला सामोरं जाण्याचं काम मराठी प्रकाशकांनी केलंच पाहिजे. ते जर गेले नाही तर ते या सगळ्या स्पर्धेमधनं बाद होतील असं मला वाटतं. पण म्हणजे तुम्हाला हे असं वाटतं का की इथून पुढच्या काळामध्ये अजून 10 वर्षात 20 वर्षामध्ये पाटकर सर की गोडाऊनची जागा कमी करायला लागेल सगळ्याच प्रकाशकांना आणि आपल्या हार्ड डिस्कची स्पेस वाढवायला लागेल? नाही, इतक्या जलद गतीने काही होईल असं आज तरी मला वाटत नाही आहे. कारण आपल्याकडे वाचन संस्कृती पहिल्यांदा निर्माण होणं किती महत्त्वाची आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणता. आम्ही जरी म्हणत असलो की पुस्तकं प्रचंड प्रमाणावर खपतात, तरी समाजातला एक मोठा वर्ग आहे ना की जो सांगतो की पुस्तकच खपत नाही आहेत म्हणून. त्या न वाचणाऱ्या माणसाला पुस्तकाकडे वळवणं आणि आमचा खप वाढवणं ही सगळ्यात प्राथमिक गोष्ट आम्हाला करावी लागणार आहे. आणि त्यानंतर मग ई बुक असेल किंवा इतर गोष्ट असेल त्याच्याकडे आपल्याला वळावं लागणार आहे. मुळात सगळ्यांना आपण किती टक्के लोक वाचतात त्याचा विचार केल्यानंतर किती टक्क्यापर्यंत अजून जाणं भाग आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. अगदी तुम्ही म्हणजे कॉलेजमधले प्राध्यापक जरी घेतले किंवा शाळेतले शिक्षक घेतले, त्यांच्यातल्या 50% जरी शिक्षकांनी किंवा प्राध्यापकांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली ना तरी मराठी प्रकाशन व्यवसायाचं गणित खूप बदलेल. पण आज ते आपल्या शिकवण्याच्या पुस्तकाकडे सुद्धा जर ढुंकून बघत नाही तर ते इतर पुस्तकांकडे बघत नाहीत. पण मी असं म्हणणार नाही की वाचन कमी झालेलं आहे. वाचन मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आज बहुजन समाजातला मोठा वर्ग हा वाचन संस्कृतीकडे वळलेला आहे. पूर्वी एका विशिष्ट वर्गातच वाचन केलं जायचं, ते बदललेलं आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर पुस्तकं वाचली जात आहेत. मी अगदीच मनोविकासचं आता अच्युत गोडबोलेंचं पुस्तक जर मुसाफिर बघितलं तर आम्ही 15,000च्या वर त्याची विक्री केलेली आहे फक्त 2.25 महिन्यामध्ये. संदीप खरे इथे बसलेले आहेत, त्यांचं मौनाची भाषांतर विचारा त्यांना किती मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. म्हणजे लोक वाचत आहेत, पण वाचणाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो करण्या अगोदर आपण ई बुक्सच्या नावाने ऊर बडवून घेण्यात काही अर्थ नाही मला. अगदी आपण एक नवीन भविष्यात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण तुम्ही जे म्हणालात ती वस्तुस्थिती निश्चितच अत्यंत दिलासादायक आहे. वाचणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि अभिरुची संपन्न अशी पुस्तकं वाचणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढतंय, जशी 2 उदाहरणं तुम्ही दिलीत. संदीप आपल्या बरोबर आहे. संदीप, जी आपली पिढी आहे लहानपणापासून शाळेत असल्यापासून हातात पुस्तक घेऊन वाचण्याची सवय असलेली आणि मागच्या काही 10 वर्षांपासून 8 वर्षांपासून 12 वर्षांपासून ई बुक्स समोर येत आहेत. इंटरनेट काय आहे हा प्रकार आपण पाहिलेला आहे आणि आता त्याला सुद्धा आपण सरावलेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा अनुभव हा ई बुक्स किंवा ऑडिओ बुक्सनी रिप्लेस करणं हे तुला कितपत सुखद वाटतं? मुळात मला काय वाचणं हे सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. म्हणजे काय आहे, त्याची माध्यमं जरी बदलली, कारण प्रत्येक माध्यमाचं आपापलं सुख आहे आणि आपापलं दुःख आहे. पुस्तक हातामध्ये वाचणं ही माझी स्वतःची एक रोमॅन्टिसिझमची कॉन्सेप्ट आहे की बाहेर पाऊस पडतोय आणि छानपैकी असे मस्त शेंगदाणे घेऊन उकडलेले आपण वाचत बसलोय
ही माझ्या दृष्टीने एक अतिशय सुखाची कल्पना पूर्वी पण होती, आज पण आहे. हो. आता ई बुक ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्याचे काही ॲडव्हान्टेजेस वेगळे असतील. कदाचित ई बुक वाचताना किंवा ज्याला आपण ऑडिओ बुक म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा आज मी पुस्तक वाचताना मला ऐकू येत नाही, आज मी पुस्तक वाचताना मला दिसत नाही, या सुधारणा कदाचित ई बुकमध्ये असतील, कदाचित ऑडिओ बुकमध्ये असतील, किंवा शब्दांपेक्षा अजून काही वेगळ्या माध्यमांनी त्यातले अर्थ पोहोचवले जात आहेत. हो. पण मला स्वतःला काय वाटतं माहितीये की मुळात वाचन संस्कृती, असं पाटकर सर मगाशी म्हटले, ती जपणं आणि ती वाढवणं खूप महत्वाचं आहे. आणि ती वाढत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की तरुणाईवरती सगळ्यात आक्षेप आपण असा घेतो की ते वाचत नाहीयेत सध्या. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांचे आई वडील किती वाचतात हे आपण अगोदर विचारायला पाहिजे. की मला माझ्या आई वडिलांकडलं लोन मिळालं होतं की तुम्ही वाचायला पाहिजे, किंवा माझ्या शाळेमध्ये काही शिक्षक असे होते की ज्यांच्याकडनं मी वाचलं पाहिजे असं काहीतरी माझ्या मनावरती बिंबवलं गेलं, मी शिकलो. पण आज या लोकांना किती लोक असं करतायत. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतंय की माध्यमं एवढी वाढलीत, वेगवेगळ्या प्रकारची झालेली माध्यमं, की आज जर का पुस्तक नसेल तर माझं अडत नाहीये. म्हणजे पुस्तकं न वाचल्यामुळे मी काय मिस करतोय हे जर का मला कळलंच नाही तर मी दुसऱ्या माध्यमांकडे सहज निघून जाईन. तर मला असं वाटतं की पुस्तक असू दे किंवा ई बुक असू दे, आज ज्याला आपण प्रकाशक अशी संकल्पना म्हणतो कारण ते पुस्तक प्रकाशित करतात म्हणून, कदाचित 50 वर्षांनी, कदाचित 100 वर्षांनी जसं ई बुकचं लोन वाढेल असं आपण म्हणतो, त्यावेळेला कदाचित प्रकाशक ही संकल्पना बदलून त्या जागी दुसरं काहीतरी येईल. पण मुळात काहीतरी वाचणं, काहीतरी समजून घेणं, ही जी संस्कृती आहे ती मला टिकवणं खूप महत्त्वाचं वाटतं या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की तरुणाईला जी आज कदाचित माध्यमाच्या याच्यामध्ये पुस्तकांपासून दूर चाललेली आहे, तर पुस्तकांची गोडी त्यांना लावणं हे आपल्या हातामध्ये अजूनही आहे असं मला कायम वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की खूपदा आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे. प्रकाशकांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, पुस्तक विक्रेत्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा एकंदरीत मराठी पुस्तकाच्या व्यवहाराची काही मर्यादा असेल असंही आपण म्हणूया. पण मला वाटतं असे साधे साधे उपाय आहेत की अगदी शाळेपासून अवांतर वाचनाचे तास का असू नयेत, की जिथे एखादा मुलगा एखादं पुस्तक घेऊन उभा राहतोय आणि सगळ्या बाकीच्या आपल्या मित्रांना वाचून दाखवतोय. असं प्रत्येक याच्यामध्ये कंपल्शन का करू नये, किंवा जिथे तरुणाई मोठ्या प्रमाणात जमते, आज मी बघतो CCD सारखे काही जॉईंट्स आहेत किंवा मल्टिप्लेक्सेस आहेत, अशा ठिकाणी आपण असं कंपल्शन करू शकतो की पुस्तकं दुकानाच्या पाट्यांवरती मराठी नावं असली पाहिजेत. तर या मल्टिप्लेक्सेसमध्ये किंवा CCD मध्ये वगैरे पुस्तकांचे रॅक सुद्धा आपण काही असे कंपल्शन करू शकू का, याचा आपण विचार केला पाहिजे. की तरुणाई जिथे मोठ्या प्रमाणात जमते आणि जिथे अशी छान प्रकारे पुस्तकं ठेवलेली आहेत, त्या पुस्तकांचं कदाचित वर्णन ठेवलेलं असेल, जसं इंग्लिश पेपरबॅकमध्ये असतं त्या प्रकारे, तर या प्रकारे एक मला असं वाटतं की अप्रोच व्हायला पाहिजे. अगदी. म्हणजे दुसरी गोष्ट आपण ज्याला जबाबदार चॅनल्स, एखाद्या पुस्तक आहे, साहित्य आहे, वाचन संस्कृती, वाचन हा शब्द त्यातला महत्वाचा आहे. वाचन महत्वाचं आहे. अगदी. पुस्तक आहे की ई बुक आहे की ऑडिओ बुक आहे की व्हिडिओ बुक आहे, हा मुद्दा तितकासा फरक पाडत नाही, कारण मुळात वाचन करणं हे महत्वाचं आहे. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत डॉक्टर उदय निरगुडकरांकडे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की साहित्याबद्दलचा हा जो बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रवास आहे तो नेमका कसा झालाय आणि इथून पुढे नेमक्या कुठल्या बदलाची चाहूल आपल्याला लागलेली आहे. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.